नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र LDC ही एक्झाम पुढे गेलेलीच आहे. वाईट पण वाटतंय, पण एक प्रकारे चांगलं पण आहे. जर एक्झाम फेअर झाली तर कोणाला आवडणार नाही. तर फेअर होण्यासाठी जर एक्झाम पुढे गेली असेल तर चांगली गोष्ट आहे. आत्ता तरी सरकारने गांभीर्याने एक्झाम ही फेअर घेतली पाहिजे आणि सेंटर पण ION सेंटर दिले पाहिजेत. तर बघूया आता काय होतील. आणि एक्झाम तर होणारच आहे, त्याबद्दल अभ्यास मित्रांनो करतच राहू. तर आज मी सांगणार आहे तुम्हाला कॉस्टसाठी मी कोणत्या टॉपिकला महत्त्व देणार आहे. कॉस्टिंग आणि FM. कॉस्टिंग आणि FMसाठी मी कोणते टॉपिक कवर करणार आहे. मी जे कवर करणार आहे ते मोस्ट प्रोबॅबली त्याच्यातूनच येईल बहुतेक. तरी पण मी फक्त कवर करणार आहे ते तुम्हाला सांगत आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून ॲड करू शकता, कारण कॉस्टिंग आणि FM भरपूर मोठा सिलेबस आहे. सिलेबस जरी मोठा असला तरी पण आपल्याला क्वेश्चन हे 3 ते 4च विचारणार आहेत, कारण त्यांना बाकीच्या टॉपिक्सवरून पण क्वेश्चन विचारायचे आहेत. पण 3-4 प्रश्नासाठी पण आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागतो. 3 ते 4 मार्काला जरी विचारणार असले तरी पण आपल्याला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला आता डेप्थ अभ्यास करावाच लागेल, कारण 1-1, 2-2 मार्कासाठी पोस्ट जाते, तेव्हा खूप पेन होतो मित्रांनो. तर आता बघूया आपण कॉस्टिंग आणि FM म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंटमधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, म्हणजे जे मी करणार आहे. तर बघूया. पहिले कॉस्टिंगचे मी सांगतो तुम्हाला. मी कुठल्या टॉपिकला कुठल्या सब्जेक्टला प्रिफरन्स देणार आहे, हे मी जरा जास्त चांगल्या प्रकारे करणार आहे. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पहिले तर कॉस्टशीट पूर्ण रेफर करा. अक्षरावर जाऊ नका मित्रांनो, अक्षर मी असंच गडबडीत काढतोय. तर कॉस्टशीट थोडीफार बघून घ्या, म्हणजे त्याचा फॉर्मॅट आहे तो बघायचा आहे आपल्याला. आणि याच्यावर काय मला नाही वाटत म्हणजे अमाऊंट वगैरे देतील. फक्त कॉस्टशीट, प्राईम कॉस्ट वगैरे कशी काढायची, एकाच्यातनं लेस करायचे, ते कॉस्टशीट तुम्हाला माहीतच असेल कशी असते ती. तर त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता ते काय विचारू शकतात ते आपल्याला तर कायच माहीत नाही, कारण हे थेअरी जास्त विचारतात, त्याबद्दल थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण थेअरीमध्ये भरपूर टॉपिक आहेत असे विचारण्यासारखे. तरी पण कॉस्टशीट हा एक त्याच्यातला इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्टिंगमध्ये मार्जिनल कॉस्टिंग आहे, याच्यावर तर कन्फर्म प्रश्न विचारतातच. आता बघूया, आता आला तर बघूया. पण मार्जिनल कॉस्टिंग हा सगळ्यांनीच करावा असा टॉपिक आहे, तर मी पण करणार आहे हा मार्जिनल कॉस्टिंग. आणि डेप्थमध्ये म्हणजे फुल डेप्थमध्ये करण्यासारखा टॉपिक आहे, कारण याच्यावर क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता असते. आता हार्डली आपल्याला माहितीच आहे कॉस्टिंग FM मधनं 3 ते 4 क्वेश्चन विचारणार आहेत, पण अभ्यास तर आपल्याला सगळ्याचाच करावा लागतो. तर मार्जिनल कॉस्टिंगमध्ये काय माहिती आहे ना, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट गिव्ज यू कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स कॉस्ट गिव्ज यू प्रॉफिट. हा एक म्हणजे हे जे समीकरण आहे ते पण महत्त्वाचं आहे, त्याच्यावर पण क्वेश्चन होतात. आणि त्याच्यानंतर तर आपले ते रेशो, पी व्ही रेशो, मार्जिन ऑफ सेफ्टी आणि ब्रेक इवन पॉईंट, हे 3च फक्त फॉर्म्युले आहेत. त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात ते कॅल्क्युलेशनमध्ये, नाही तर याच्यावर पण थेअरीमध्ये पण विचारू शकतात का बा PV रेशोचा फॉर्म्युला देईल आणि एक काहीतरी त्याच्यातला गाळ करतील, म्हणजे काय बोलतात त्याला, एक रिकामी जागा देतील. तर PV रेशोचा फॉर्म्युला माहितीच आहे ना, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इंटू 100. तर कॉन्ट्रीब्युशन मीन्स देतील डॅश अपॉन सेल इंटू 100 असं देऊ शकतात. बघूया आता काय विचारतील. कॅल्क्युलेशन विचारलं तरी तुम्ही हे डेप्थमध्ये करावं असे माझी
त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्टिंग, वाटत नाही याच्यावर प्रश्न विचारतील पण करावं लागेल. काय आहे, कुठला पण विचारू शकता. स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये ते मटेरियल व्हेरियन्सचा प्रकार आहे बघा, मटेरियल व्हेरियन्स वगैरे, मटेरियल व्हेरियन्स वगैरे असं काहीतरी विचारतात त्याच्यात. आणि थेअरी पण वाचून घ्यायची. त्याच्यानंतर प्रोसेस कॉस्टिंग. आता प्रोसेस कॉस्टिंग तर टॉपिक हा तर याचा आहे, कशाचा, तर प्रोसेस कॉस्टिंग हा म्हणजे ते चार्ट म्हणजे ते काय बोलतात त्याला, ड्रॉ करून असा तो इकडे ट्रान्सफर वगैरे करण्यासारखा टॉपिक आहे. पण त्याच्यात मला नाही वाटत हे थिअरीमध्ये विचारू शकतं त्याचं क्वेश्चन. म्हणजे नॉर्मल प्रॉफिट कुठे, ॲबनॉर्मल गेन झाल्यावर काय करायचं, त्याची प्रोसिजर, हे कुठे ट्रान्सफर करायचा, हे असे क्वेश्चन याच्यावर विचारू शकतात प्रोसेस कॉस्टिंगमध्ये. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग पण बघून घ्या, आता वेळ भरपूर आहे तर बघू शकता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग पण. ह्याच्यावर पण थेअरी क्वेश्चन विचारतील. थेअरीवरच फोकस राहणार आहे यांचा जास्त, कारण या एक्झाम असतात त्या 2 तासामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त देणार नाहीत. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट नंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, आता हा मी चॅप्टर ॲड केला आहे का, तर कारण मी पाठच्या वेळी एक एक्झाम दिलेली त्याच्यावर 1 मार्कासाठी आलेला, पण आलेला हा याच्यावर क्वेश्चन, आणि तो मला काही जमला नव्हता. बेसिक क्वेश्चन होता, फक्त थेअरी वाचून गेलो असतं तरी आला असता, पण मी काय वाचलंच नव्हतं आणि याला इम्पॉर्टन्स पण दिले नव्हते. पण हा पण थोडाफार बघून घ्या बस. कॉस्टिंगमध्ये म्हणजे मी तर एवढं करणार आहे, अजून भरपूर चॅप्टर आहेत त्याच्या कॉस्टिंगचे, पण त्याची फक्त थेअरी वाचली तरी चालेल. बाकीचे चॅप्टर आहेत त्याची थेअरी फक्त बघून घ्या, आणि ह्याच्यावर कॅल्क्युलेशन मार्जिनल कॉस्टिंगमध्ये विचारू शकतात. बस मार्जिनल कॉस्टिंगमध्येच याच्यावर कॅल्क्युलेशन विचारू शकतात, दुसरा कुठला नाही. तर हे झाले कॉस्ट अकाउंटिंग. तर हा व्हिडिओ तर मोठा होईल, त्याबद्दल FM मी म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंटचा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर बघा, हे मी तर एवढे चॅप्टर करणार आहे, आणि हे फुल डेप्थमध्ये करणार आहे. आणि जे बाकीचे उरलेले चॅप्टर आहेत, कॉस्टिंगमध्ये भरपूर चॅप्टर आहेत, मी अजून एकदा सांगतो, ते पण तुम्ही प्रिपेअर करा, कारण एक मार्क आपल्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे तर डेप्थमध्ये केलेच पाहिजेत, कारण याच्यावर क्वेश्चन तर बनतातच. तर बघूया आता पुढच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंटचे सांगेल मी कोणते टॉपिक रेफर करणार आहे.